नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी तुमचा भाऊ निघलाय त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी कस्टमरला घेऊन. कस्टमर भेटला आपल्याला इंस्टाग्राम वरतून. कस्टमर बोलले आमचा व्हिडिओ काढू नका दादा, आम्हाला फक्त तुमच्या सोबत यायचं. म्हटलं काही अडचण नाही. कस्टमरला इथं ड्रॉप केलं, पण कस्टमरला ड्रॉप केल्याच्या नंतर कस्टमरने आपलं बी ऑनलाईन तिकीट काढलं. म्हटलं क्या बात हे. कस्टमर म्हणजे तुम्ही पण दर्शन घेऊन टाका दादा. मग आता फर्स्ट टाइम तुमचा भाऊ चाललाय डायरेक्ट ऑनलाईन दर्शनानी. क्या बात है यार, ऑनलाईन दर्शनाने फर्स्ट टाइम चाललोय बरं का मित्रांनो. याच्या अगोदर मी कधीच ऑनलाईन दर्शन नाही काढलं किंवा पावती बी नाही फाडली. असे कस्टमर फार कमी असतात जे ड्रायव्हरचा पण विचार करता. मग काय मस्त एंट्री केली ना भाई, दर्शन घेतलं एकदम टकाटक मध्ये. एकदम भारी वाटलं मनाला बरं का, एकदम बरं वाटलं मित्रांनो. दर्शन करून तुमचा भाऊ आला बाहेर. इथलं क्लायमेट खरंच एक नंबर राहतं बरं का. नियमित त्र्यंबकेश्वरला आल्याच्या नंतर मन प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं रोज त्र्यंबकेश्वरला यावा. पण आपण एवढे नशीबवान नाहीये ना यार, रोज रोज कुठून बुकिंग घ्यायची यार. सांगा बरं, आता इंस्टाग्रामवर तुम पहिल्यासारख्या बुकिंग येत नाही यार. माझे फॉलोअर्स माझ्यावर नाराज आहेत का माझी गाडी बुक करत नाही यार तुम्ही लोक. सांगा ना, एवढी स्वच्छ ठेवतो, टकाटक मध्ये ठेवतो यार. तुमची काय ब्रँडिंग असेल त्याची ऍड बी करून देतो ना यार. पण माझी गाडी बुक करा, मला खूप गरज आहे प्लीज यार. दुसऱ्यांची गाडी करूच तर माझी बुक करा. बघू शकता सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इतकी सुंदर दिसती आहे ना पाऊस पडल्याच्या नंतर, काय सांगू तुम्हाला. चला मित्रांनो, कस्टमरचा आलाय फोन, कारण कस्टमरला आपल्याला ड्रॉप करायचं कोर्टयार्ड या ठिकाणी. कस्टमरला कोर्टयार्डला ड्रॉप केलं, पण इथं बघू शकतो कुत्र्यांचा एवढा मोठा ताफा. बापरे बाप. हे कोण आहे माहिती का मित्रांनो? हे वाईट कमेंट करणारे लोक आहे, जे इंस्टाग्रामवरती वाईट कमेंट करताना. सध्या माझे फॉलोअर्स खूप वाढले मित्रांनो, चांगल्यापैकी व्ह्यूज पण जाताना त्याच्यावरती जळणारे हेच ते लोक. गाडी घालणं करू रे सरक बाजूला बाबा. आज आहे ना कोर्टयार्डचं वातावरण इतकं शांत आहे ना मित्रांनो. गाड्याच नाही अजिबात. गाडीने फक्त एक गाडी इना उभी मित्रांनो, बाकी पूर्ण सामसुमे. काय करणार, बुकिंगचा पत्ता नाही भाई. नशिबाने काल कस्टमरचा मेसेज आला म्हणून आज ही बुकिंग भेटली, नाही तर काही खरं नव्हतं. नाही तर असे कुत्र्यासारखे हाल झाले असते भाई. कमेंट मध्ये मला भरपूर जण मेसेज करतात, तुला परवडत नाही, धंदा होत नाही तर गाडी विकून टाक. अरे भाई, आता मी नुकसानामध्ये कस काय जाऊ? 1-1.5 लाख रुपये नुकसान होऊन जाईल माझं. आता घेतलीये तर पोसावं लागल ना यार, नुकसानात जाऊस तर मित्रांनो. जे नवीन गाडी घेताय ना भावांनो, थोडा विचार करा रे बाबांनो. हातपाय जोडून विनंती करतो मित्रांनो, तुमच्याकडे लाईन नसेल तर खरंच गाडी घेऊ नका. तुमचे 2 लाख रुपये नुकसानात घालू नका. आणि रिकाम्या अफवावरती विश्वास ठेवू नका की नाशिक मध्ये ओला उबर मध्ये खूप धंदा. अजिबात नाही भावांनो. चला मित्रांनो, भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, आपली गाडी बुक करायला विसरू नका. धन्यवाद पब्लिक.